शेतकरी बांधवांनो नमस्कार. आज मी कृषीभूषण नानासाहेब गाडेकर यांच्या डाळिंबाच्या बागेत आहे. हा डाळिंबाचा प्लॉट बघताय. हा अल्ट्रा हाय डेन्सिटी प्लॉट असून एकरी 1000 झाडे हा नाना शेट यांनी यशस्वी प्रयोग केलेला आहे आणि सेटिंगसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे झालेलं आहे. आणि सेटिंगचा व्हिडिओ आपण पुढचा व्हिडिओ करतो. ह्या व्हिडिओमध्ये आपण वाढलेल्या उन्हापासून फळबागांचे संरक्षण कसे करावे याबाबत आपण कृषीभूषण नानासाहेब गाडेकर यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत. शेट नमस्कार. नमस्कार. शेट आज टेम्परेचर 38-40च्या आसपास गेलेलं आहे. तर फळबागांचं सनबर्निंग असेल किंवा वाढलेल्या उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी काय काय उपाययोजना करायला हव्यात हे शेतकरी बांधवांना कृपया माहिती द्या. नमस्कार शेतकरी बांधवांनो. जर आता तुम्ही पाहता या बागेला क्रॉप कव्हर केलेला आहे, म्हणजे उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी हा 65 मायक्रॉनचा पेपर टाकलेला आहे. त्याच्यामुळे जे नॅचरल तापमान आहे तर जर बाहेर 38-40 डिग्री तापमान असेल तर याचे 5 ते 6 डिग्री तापमान इथं कमी होतं ह्या क्रॉप कव्हरमुळं. त्याच्यामुळे झाडे ट्रेस जाण्याची वाचतात. तसे तुमच्या झाडावर जर फुलं असतील तर फुलगळ थांबते आणि झाडाची कार्यक्षमता वाढते. जे जमिनीतून अन्न पाणी घेण्याची क्षमता वाढल्यामुळं निश्चितच क्वालिटी उत्पादन चांगलं येतं. त्यासाठी हा एक भाग झाला. दुसरा भाग झाला काही आपण हार्मोन संजीवक किंवा काही बाजारामध्ये मिळतात. कृषीटेकचं सिलिकॉन बेस सिलिक्लिक ॲसिड आहे, त्याचे माझे 2 स्प्रे झालेले आहेत. परत कळीची लांबी वाढवण्यासाठी काही हार्मोन संजीवक म्हणजे ग्रोस्टिन एक मारलेला आहे. त्याच्यात असं आलटून पालटून स्प्रे दिल्यामुळं आज तुम्हाला पानाचं हिरवेगारपणा किंवा कळीची लांबी वगैरे व्यवस्थित वाटते. पण मुख्य अशा 2-3 गोष्टींचा वापर केला तर निश्चितच आपलं उत्पादन वाढेल यात मला शंका वाटत नाही. तर शेतकरी बांधवांनो, आता कृषीभूषण नानासाहेब गाडेकर यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला वाढलेल्या तापमानापासून बागांचं संरक्षण करायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला क्रॉप कव्हरचा वापर करायचा आहे. तसेच आपल्याला सिलिकॉन बेस प्रोडक्टचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे. त्याच्यामध्ये ग्रीन मिरॅकल असेल, सिलिका फट असेल, सिलिसिक फर्ट असेल, अशा प्रोडक्टचा आपल्याला वापर करायचा आहे. तसेच आपल्याला जास्तीत जास्त महिन्यातून 2 ते 3 वेळा शक्य होईल तितके जास्तीत जास्त आपल्याला मोकळं पाणी द्यायचं आहे, फ्लड पाणी द्यायचं आहे. तसंच आपण मधून एखादा आंतरपीक जर बाग लहान असेल तर आंतरपीक सुद्धा घेऊ शकतोय. या ठिकाणी बघू शकताय नाना शेटने झेंडूची लागवड केलेली आहे. तर झेंडूची सुद्धा लागवड करायची आहे जेणेकरून टेम्परेचर बॅलन्स व्हायला मदत होणार आहे. तसंच आपल्याला झेंडूचं उत्पादन पण मिळणार आहे आणि झेंडूचा माल संपला तर आपल्याला झेंडू वरच्यावर कापून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे खाली ज्या